नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींच्या जीवनाचा परिचय करून घेत असतो. सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, साहित्य, अर्थशास्त्र, राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे, अशा काही व्यक्तींचा जीवन परिचय या सत्रात आपण करून घेत असतो. आज आपण मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचं संपूर्ण नाव विष्णुदास अमृत भावे असं होतं. सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन यांच्या खाजगीकडे ते नौकर होते. कथा, कविता लिहिण्याचा नाद विष्णुदासांना होता. 1842 मध्ये कर्नाटकातून भागवत नावाची एक नाटक मंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले तर त्यांचे चांगले स्वागत होईल अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपवले. त्यानुसार विष्णुदासांनी 1843 मध्ये सीता स्वयंवर या स्वतःच रचलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. त्यानंतर रामायणातील विषयांवर 10 नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले. सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वंचर वेशधारी, विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन, सरस्वती स्तवन, गजानन व सरस्वती यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येऊन आपापली भाषणे करी. सर्वच भाषणे आधी लिहिलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तिथल्या तसेच प्रसंगोचित भाषणे करीत असे. नृत्य गायनाला ह्या नाटकातून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला कचेरी असे नाव दिलेले होते. भावे यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकात पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर व तीव्र असे बोल पखवाजावर वाजवली जात असे. या पखवाजाच्या आवाजावरून या नाटकांना तागडथोम नाटके असं देखील म्हटलं जात असे. तसेच त्यातील राक्षसांच्या अलडूर अशा डरकाळीमुळे अलडूर नाटके असे त्यांना संबोधले जात. चिंतामणराव पटवर्धनांचे 1851 मध्ये निधन झाल्यानंतर विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व काही विष्णुदास स्वतःच करत असे. 1861 पर्यंत ते नाट्य व्यवसायात होते. व्यवसायी निवृत्तीनंतरचे आयुष्य त्यांनी सांगली या ठिकाणी घालवले. भावे यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांच्यातील पद्य रचनेचे प्राचीन मराठी आख्यानकार आणि आख्यानकार रचनेशी निकटचे संबंध होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात लिहिलेल्या पद्य रचनेचा उल्लेख नाट्याख्याने असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होती. भावे यांची 50हून अधिक नाट्याख्याने आणि नाट्य कविता संग्रह 1885 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध राग रागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता.
विष्णुदासांच्या नंतरच्या 50-60 वर्षात मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकातून केल्याचा दिसून येतो. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटक मंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली. अशा या थोर नाटककाराचं 9 ऑगस्ट 1901 रोजी निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने आज आपण मराठी रंगभूमीचे जनक असणारे विष्णुदास भावे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला याविषयी फीडबॅक किंवा सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 8698 या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा तुमचा ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. चला तर मग मित्रांनो, वेळ आली आहे आता रजा घेण्याची. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन आणि विशेष व्यक्तीची माहिती ऐकण्यासाठी, जीवन परिचय ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.